मृदुंगाचा नाद घुमला खेळ रंगला नाटेश्वर अंगणाला नाचू लागला
दर्शना जीव माझा तुरला.
अगं पोरीनो, आज तर रविवार मुसळीचा बाजार. अगं हो, मी तर विसरूनच गेले. अगं आज एवढी नटून छटून आलीस आणि विसरली सुद्धा. अगं या चालण्याच्या वाट आणि या नाचण्याच्या वाट मी तर विसरूनच गेले. अगं हो, या बादामी बायाचं झालं. अगं सांग गं. या बादामी जायचं झालं, पण बादामी जाण्याच्या वाटेती माती आहे का कुणाला? ती यमुना होती ना तिला वाटतं बातच्या पातीत घेके आत मारून तुला काय तिथे माझं कालवण झाली बरं ठीक आहे, मी घेते एक मारून. थांब, काय झालं? मी नाचते समजल का? बरं ठीक आहे. अरे नाताले अरे ए नाताले कोण ग? मावशी, अगे मावशी, का ग मुलीनो? अगं आपल्याला बाजारात जायचं आहे. असं म्हणते? हो, बर बाई, मी यायलाच पाहिजे. तू आलीच पाहिजे. बर बाई, येते हा. बरं ठीक आहे. पहाटेच्या रविकिरणान दाई फुललिया बागे पान दिली कोंबड्यान काग हाक मारली राधे चालूनच वर्ग
काढून वर येईपर्यंत रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच काही समजत नाही. पण हा मुलीला लागली घाई बघत्या गे मोरीनो. काय गं मावशी? अगं राधाबाई काय गं? तुम्ही नटून नटून चालत नाही कुठे? अरे आपण मथुरेच्या बाजारी जायचं आहे. मथुरेच्या बाजारी? हो. मग जा ना. अगं आम्हाला वाटेची माहिती नाही आहे. म्हणजे तुम्हाला वाटतेची माहिती नाही म्हणून मला बोलून घेतात. हो. बरोबर चल येते. बरं ठीक आहे. चल चल. अरे मावशी, काय तुला ग? म्हातारी कोणी माहिती आहे काय? कोण ग? त्याने आठवलं होती माताने बोलली की काय बोलते काय समजलं नाही. मग मी सांगू? कोण बोलली ग? ती बघ, ती बोलली. कोण ही? हा. मागच्या वेळी पण हीच होती का? हो, हीच होती. मागच्या वेळी सुद्धा हीच करणार? हा. काय ग? तुला मी तू आधी म्हातारी बोलली म्हातारी काय बोलली? नाताळी. म्हातारी कोणत्या तारखेला आहे? आता नाही का? अगं राधे काय गं मावशी? म्हातारी नाताळ करते. काय? नाताळ नाताळ करते. आपण जवळ येते ना ते आम्हाला आठवलं कॉलेज सुट्टीमध्ये ना? आठवलं येते तुला? होय. अगं नाही. मग तू नाताळ काय आहेस ना? म्हातारी म्हणायचंय? हो. असं बरं बरं. बघेल बोलू ना. काय गं मावशी? इथं काय आता मला समजायला लागलं मागच्या इथं काय समजत नव्हता. होय काय? होय. अगं मी काय म्हणते काय? तुम्ही बाजारात चाललेत तर या. हो. पण घेतलंच काय नेसलंच काय हे लोकांना सांगा जरा. सांगितलं पाहिजे. समजलं का आपण बाजारात काय घेतलंय? बरं ठीक आहे. बरोबर सांग पटकन. अगं मावशी, मी काय घेतलं दूध. कोणाचं ग? अरे गाईचं. गाईचं होय मला वाटलं. तुला काय वाटलं? काय नाही चावट कुठली चल बरं हो मागे. अगे तारे घाट चढायचं आहे. मावशी, बरं तू काय कोणतं मागितलंस का? मावशी मी काय नाही घेतलं ताक. टाक हो त्याला आधी धावपल लावून टाक. नंतर चव्हाण साहेब बघ कसे वागतात तिकडून. अगं ते बघ मावशी दादावाले तेव्हा कसे वागतात तिकडून. हो मागे. अगं बुटकी बाई किती एवढ्या उड्या मारते. अगं मला असं वाटतंय उड्या मारून मारून तू खाली जायला लागली तू वर जायला लागली. अगं तू उडी मारते अजून खाली काय करते. अजून खाली गेली सर तुझे आई बापा ओरडतील नाही काय. अरे कमी उड्या मार. बरं तू कोणता माल घेतलायस का? घेतलंय बघ सात तू पण ताक घेतलाय तिने पण ताक घेतलाय. तुमची स्पर्धा लागेल आधी पण संपवणार म्हणून. बरोबर हो मागे. मावशी मी घेतलं बघ ताक घरी येणार लगेच. तू मला दिला नव्हतो. काय बोलली रडत होतो काय? तुला म्हणतो बोलते की सोबत असतो ना काही त्याला समजेल कारण त्याच्या सोबत असतो. येतोय का बघ आपल्याबरोबर. Thank you.
बारीक नाही झाली अरे काय बारीक आहे अगं बारीक बारीक आहे बारीक नोनी नोनी नाही मग घेतला नोनी आता लोणी 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 म्हणजे काय ग आता लोणी लोणी होय हो छान माल घेतलास पण किती उशीर तुम्हाला समजत नाही भाई आता मी जरा समजायला लागलंय समजत नाही तुला नाटा अजून पुढे ग बरं नाटा नाही ग नाटा नाताली माता होय ती काय बरोबर भावतो माझं गाव कसं काय फाटक्यात बाय अगं आता वय झालंय माझं नाही तू माल घेतलाच पाहिजे माल घेतलाय अगं आता बघ रात्रभर थंडी असते सकाळी कार्यक्रम ऊन दुपारी मग कार्यक्रम कशी घेतले आता थंडीतून अगं वर दुपारी ऊन किती असतो तरी पण थंडीच लागते अजून एक घेतलाय तुमच्यापेक्षा माझा माल वेगळा आहे ना बरं ठीक आहे बरोबर चला पटकन मग मी काय म्हणते हा मगरीचा घाट इथे अवघड आहे बघ वळणाची वाट मी काय म्हणते आपण एवढा घाट चढेपर्यंत दमून जाऊ त्यांचे एखादं छानसं गीत घे ते गीताच्या तालावर नाचत सुंपत हा घाट कधी पार करू ना आपल्याला देखील कळणार नाही बरं ठीक आहे बरोबर आहे ना होय. चल तर मग
देवी अवतार आज तू चमत्कार मथुरा नगरामध्ये बंदी झालेला वसुदेव पिता व देवकी माता यांच्या पोटी जन्म घेऊन तुला वाढले. आज तो 8वा अवतार श्री कृष्ण भगवान बोला पुंडलिकावरदेव. हरी विठ्ठल. परंतु काय करावे माझ्या निंदा करणाऱ्या कुकुलच्या साऱ्या गवळणी थाटमाट करून मथुरे बाहेरून जात आहेत. त्यांना नेता आपल्या दुर्लक्ष राहिले पाहिजे. ही कामगिरी माझी नव्हता. माझी संतीची सुदाम शंभरी विटो पिटो अख्तर म्हणतो सुदाम अरे सुदाम. देवा आलो. सुदामा ऐक सांगतो 16 शस्त्र 308 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मथुरे बाधित जाते. त्यांना म्हणता आपल्या गुरुला राहिले पाहिजे. ही कामगिरी माझ्या नव्हता तुझ्या गुपित आहे. कामगिरी आहे ना होय सुदामा. आपण पुंजवून जावे ही कामगिरी पार पडतो. ठीक आहे सुदामा येतोच मी. काय करणार जेवढे मोठी नागपूर चुकवले 16 सत्र 308 गोपिकांचा मेला हातमाट करून मोटारीच्या बाजारात जाणारे त्यांच्याकडे असणारे दही दूध लोणी आपल्याला खायचं आहे. परंतु गोपिका कामगिरी आहे म्हणजे एकदा जमणार नाही. माझ्या लक्षात माझ्या सुट्टीचे वाकड्या गोपड्या पाकड्या ते नावं दिलं पाहिजे. अरे हे गोपड्या सुदाम्या गारे हाक मारिला. सुदाम्या
अरे हा तुला आवाज होता कुठे आहे? अरे काय सांगू तुला हा तुझा मग हा कशाला बोलवलं आणि पहिलं सांग अरे कशा म्हणजे काय मग अरे आपल्याकडे देवाला येते बघ होय होय लय बाली किलो पण देव हा आणि किलो पण देव होय 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 लय माझ्या तुझा मग नाही होता कुठे आहे? अरे काय करू हा तुझा मग त्याला काय खर्च घे जमलो काय अरे जमलो जमलं तुझा मग हा वाकल्याने मी हा अरे दर वाटल्या बर्मान आणि आपल्या गाडीत होतोय वाकल्याने बाबल्या हा मी फक्त पता जमलो रे हा त्याला सांग काही कमी या तुझा मग हा काय दिसते काय अरे तेच ना हा अरे ती तांबू बाई ना हा. तुझे सांग गाई खोललेल्या हा आणि वाकल्याला म्हटलं बघ हा गाई आपले एका पाच गेले लागले रे हा हा आणि आपले चालताय चढताय चालताय ना चढताय ना बरोबर गाई चालताय वाकल्याला बोललो काय हा काय तांबत करायचं नाही हा तांबूवर लक्ष्मी लावायचा बरोबर. वाकल्याला तो वल्ल्यांचा आता दोघं होतं रे हा हा आता आणि राग भरपूर भरपूर हा अरे तू बोल ना जा हा. आणि खाल्लं लागतो आता फाटाफूट झाली आमची दोघांची वागल्याची माझ्या बाबल्याची हा बाबल्या तुझा वळ तुझा वागल्याला बोलणं पाठवलं आणि तुला खाली हा जातो हा अरे लहान लहान गर्दी बिर्दी तर भरपूर आता आता तर वाढलेच नाही पुन्हा काय जाताय ना हा हा अरे कोण हा थांबलो हा आणि माझी काठी थांबली रे हा त्या बोलातनं बघितलं हा अरे दिसत नाही दिसलं काय तुला पुढे गेलो हा तरी वाजल फेक अरे अरे मी हा वाजलो आपण काय आता वाजल फेकतात का मग तरी जिल्हा असेल तुला काय लपून लपून जातोय हा या भांडणात तुम्ही पण नाही मानणार हा ह्या घालावर त्या घालावर करू काय वाकल्याला वल्ल पाठवला बरोबर मी आता हा बायको माझी एकटीच रे होय हा आता करू काय हा तरी या तुझा मी थांबला हा मग चले आता हा मग आजच्या आधी फिरतोय अरे फिरण्याची लाय नाही आणि मग आजच्या आता झोपून कोणतं काय आणि चिकन नात्या हा बघतोय कोण आहे काय हा हा जेवल्यात हा इथं नाही मी झोपून गेलो हा आणि वर काय सांगू काय अंगत आणि कन्याचा भाग बोल असतो हा कन्हेर झाड हा कन्याला आता कन्याला थांब बरोबर बोल बघतला हा तो वाघ हा आता एक फांदी धरून हा वागतोय. आता एका धरून आणि कन्याला थांब, थांब. अरे बघतला भाता गेला आता करू काय मग पुढे गेला मला म्हणतो वाघ म्हणतो अरे माझ्या खालीला वर गेल्या म्हणजे कुठं जातोय कुठं दिसतोय मी म्हणतो खातच काय तुला पण खाऊ लागली तिला म्हणतो अक्कल नाही काय हा अरे म्हणलं कधी म्हणता खातो द्या केलेली झाली बाहेरच नाही घेत खायला मला म्हणतो काय हा मला आशीर्वाद दिला हा जाऊ का नको आता ही मला काय थांबलं नाही
खायचं खोलला आणि आता पकडून काम मी मागता मागेला पुढे जाऊ नको माझी कपिला गेले हा जाऊ का मागे येऊ बरोबर काय तुला उठायच्या टायमावर त्याने हात पडला आणि माझी पाठीवर नाही बसला मला काम नको मी देवांत आहे बबल्या होय मला म्हणतो येतोय काय शोधायला अरे खातील म्हणतात तुला जायला माझ्या नाही मी घुसला त्याला काटे तुझं माग पाना काय अरे वाघ माग पानाला एवढे बोला ही बांधली हा मी आलो आणि वाघ्यांमध्ये आलो पत्ताच नाही एक काम कर त्या वाकण्याला बोलून घे पहिलं आहे ना आहे ना हा बाटक्यावरच बोलू का मोठ्या मोठ्यावर तुला असेल ना त्याला पहिला तुला विचारला माझा हात मोठा आहे मोठ्यावर बोल मोठ्या अरे वाकल्याला वाकल्या गेला नाही ना वाघ घेतला अरे वाकल्या
नाही मानणार हा? काय काम अरे आता तुझा माहिती तुला काय सांगू माझं काय झालं मी काय तुझं मानून काय तुला माहिती तुझं सगळं घेतो नका माझा तुझं मग आता याला या गाईच्या पात्राच्या वटाणीच्या लक्ष्मीच्या पात्राला आणि तुम्ही तुझ्या मजा करता काय पण सांगतोय मग बाबू भाकऱ्या हा बसन कुठे अरे होतो अरे राजे दूध पण हा वाटाणा कुठे या वाघ हा बरोबर तुझं वाघ काय ना वाघ नाही हाताला भीती नाचत केला काय बोलतोस काय जमल्याची रानातनं फुलं लागलं काय तुझं मुक्काचं ना तुझं लागलं बस भाकऱ्या तुझ्या होता हिला बाजू नाही काय वटाणी दूध पण नाही द्यावं. हा, मॅडम, चिंता. मला दूध काढायचं आहे पहिलं. समजत नाही काय एकदम काय सांगू? हो. बघा सांगू. माझे तुला दूध काढते मी पाणी पण नाही त्याला नाही काय त्याला आता त्याला देवाची होती ठीक समज ना वाचून म्हणजे नाही तर उभी राहणारच नाही वटाणी. हो. 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 म्हणजे ताकते आता चांगली ताकते. वाकल्या घालतोय निघलोय आणि गेली ना तू राणी नाही झालं का तुला काही कोण टाकणार नाही मी. भाकऱ्या का बाजू नाही येत? हो, मी नाही करणार. तू मी करतो. तू मला मारू नको. नाही दे तुझं घर पेरत आहे माझं धंदा कोकण आहे. इकडनं धंदा तिकडे विकतो म्हणून तुला दांडत राहिली.
अरे वय नाही माझं बघ अरे पियाला आहेत त्याला वाटते जमा अरे काय सांगू अरे आपल्याकडे देवाला येतो बघ. काय म्हणतो हो, देवाने मोठी काम संपवले अरे तुमचा देव सत्यनारायण नाही मग अरे श्रीकृष्ण भगवान अरे तबच तिचा ऐकत आरती आला की आणि ते पण देवाला जमले हा. देव देव देवच देव सगळं देव एकच देव तुमचा देव श्रीकृष्ण भगवान जय अरे गोविंद देव अरे ते जमले आपले अरे आपला गोविंदा ते जमले हे गोविंद लक्ष्मणचा अरे ठकाना देव अरे ठकाना देव तेच ते देव आपले पांडुरंगा पांडुरंगा अरे ना अरे ना अरे तो कितना रे अरे कितना चल जमा कृष्ण देव तेच आपले देव 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 देवाने काम संपवले 16 गोपिकांचा वेळा फोकाचा कलमी ना हा फोकाचा कलमी हो का ना तुला अजिबात थांबत नाही काय बोलायचं तो अरे समजत नाही समजत नाही तुला समजतं? अरे पण त्याला नाही समजलं नाही काय बोलला आता बोल आता काय 16 गोपिकांचा वेळा तो अजून का मुझको गिरवी अरे पण करू काय आता सातो अरे थोडा खतवा झाले मेले तर काय करू एकट्याने? अरे मेले नाही मग अरे मेल्याबद्दलचा बोलका अरे एकट्या हातात झालं शब्द सांग ना अरे काय तू मेल्या सांगतो अरे 16 अरे हे सगळे मेले तर पतवायला मी एकटा यायचं का? आहे काय? माझी ताकद आहे की मेले तर पतवायला काय बोलतो काय हा? त्याला जिद्द 16 गोपिकांचा मेला बोलत विचार कर अरे त्या 7 करून गोतराच्या बाजारात आहे बोलत तुला कर पहिले पासन हा 16 308 गोपिकांचा मेला बरोबर 7 करून गोतराच्या बाजाराला रे वाटायला ऐकलं हा हे काय आलं? हे, अरे ढालाई करू काय सांगतोय काय तर अरे ऐकलं गोतराच्या बाजाराला इकडे अरे आता खरं सांग ना मला तो मुक्ती काय नाही गोतराच्या बाजाराला अरे मला मजुरीच्या बाजाराला जायचंय खरं सांग जमा हा तुला देवानी दिली होय 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 वाकल्या तुला देवानी दिली चल. मला काय अरे ना त्याला बाईचं आहे. हा मला काय नाही तुला पहिल्या बायको एवढं गेलं चांगलं डगमगीत. दुसरी बायको केलीच नाही जमा तुला हे बघ आज आपल्याला दही दूध लाल पहिले बंदा सुरुवात कर पहिले बसून हा 16 308 गोपिकांचा मेला 7 करून गोतराच्या बाजाराला रे त्यांच्यावर असणारे दही दूध लोणी ताक सगळं खायचंय बघ तात्तीने काय ना तू तात्ती वाटलं अरे माझ्या माहितीत फक्त 108 गवळणी त्यानं 200 कुत्या मालवला तुला माहिती आहे हे बघ मला खर्च 108 गवळणी त्या समुद्रावर- त्यांचा धनुष काढून मी मोकळा झालो आणि आता या 200 गवळणीचं कमी दूध काढून मी त्यांचं पण करायचंय बघ त्याला जाऊ द्यायचं नाही आपल्याला बरोबर तू जमा आपल्याला नको बसलं पाहिजे बघ अरे बघ कुठं तेव्हा समोर आपण दिसतो तिथे तिथे अरे कुठला समजता मोबाईल त्या समोर तो बघ हा तिकडून त्या गवळणी येतील बघ कुठलं म्हणतोय होय येतील ना तर आपण आपण उद्या सर्वांनी हॅलो यशवंत रघुनाथ पांचाळ पेलेवाडी यांकडून या कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे तसेच सदाशिव विश्राम जाधव घ्या ग दुधाचे मान खेळू यमुनेचा घाट. शृंगार करूनी जाऊ
या बोली गजरा माळीला जाऊ गोरस विकाण्या बाजाराला घ्या ग दुधाचे माठ चढू यमुनेचा घाट घ्या ग दुधाचे माठ चढू यमुनेचा घाट शृंगार करून जाऊ मथुरेला या बोली गजरा माळीला जाऊ गोरस विकाण्या बाजाराला या बोली गजरा माळीला जाऊ गोरस विकाण्या बाजाराला काम घेतो घेतो कुठं काय हात काढलंय बापरे आपण चालू केलं घेतो घेतो बाकीच्याला पावन चालू दे पावत होते मला पण दे चला बोबड्या अरे काय करताय काय अरे पावळ बोबड्या
हा वाकड्या जमा ह्या बघा इकड्या हे असं गवलंय बघा जमा हा पावन चालली होय या म्हटलं होळी. मला नको हा फक्त त्याच्या तुझं मग काय तर थांब इकडे इकडे काय इकडे इकडे हा इकडे काय तर थांब सांगा तू काय करतो माझं सांग हे असं गवलंय कोण या गौरानी हो हो या म्हटलं ताक. तुला या खजिना टाक काय अरे त्याचं पाहिजे घे दोन्ही ठगला हा बरोबर आता ह्याच्यात दवा तो काही दवा काय रे काय पाहिजे तुला जोरच चांगला चांगला जोर हा फोन काय बटाटा कसं बोलायला माझा हातात धर मग द्या माझा हातात धर काय म्हणतोय काय झालं म्हणतोय दांडा माझा काय ते सरळ बोल ना लोकांना काय वाटेल चल, हा माझा दांडा धर मी सरळ दाखवला तुझा दांडा असं दाखव ना त्याला गोलप त्याला आला मावलं काढ मला म्हणते ह्या ताकद मग त्याला तर पण बघून टाकून बघित होता कसं ताक काय खातोय टाक कसं लागलं मस्त मस्त अजून पाहिजे तुला अजून पाहिजे नको का रे त्या मुलगा तो तिकडे ओके या थांगड्या आणल्या का तुझ्या बंग अरे सगळ्या माझ्या मुली बदल काही न नवऱ्याला ढोकू दिली अरे माझ्या म्हणजे सगळ्या माझ्या नाही त्या मग अरे आता बघ या 4-5 जणांना जमून तुझ्या बरोबर आणले तर ते कोण झाले माझं नाही तर माझ्या पद्धती नाही या सगळ्या माझ्या बरोबर आले आहेत माझ्या बरोबर म्हणजे माझ्या झाले ना त्या आता काय अरे सगळ्या माझ्या जवळ आले आहेत मावके ते मावके हा मावके काय रे मला इकडं बघ. तुझ्याकडे बघून माझ्याकडे नाही, इकडं हातातलं बघ. अरे पाकड्या ए, मावशी या दोन बेटीला आमच्या हातात दोन माती देतात बघ. अरे ती चेंडून गेले अकरा दिवस बॅटरी मी काय चालू शकत नाही बघू शकत नाही आम्हाला बाजारात जायचंय. हॅलो क्षत्रिय मराठा ऐक्यवर्धक मंडळ मुंबई यांकडून या नटखट गवळींसाठी आणि पेंडे वागण्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच विश्वनाथ विराजी देसाई यांकडून गायक अभयसाठी 101 आलं काय अरे बाळा, अरे पकडली मुलगी मला. तुमच्या चालू ए, अगं चांगला, हलवलं जेव्हा नजम झालं जेव्हा बाहेर आलं. त्याच्या जरा शांत बसतील का नाव घ्यायचंय विजय दुधम यांचं नाव घेतलं लक्ष ठेवा टाकीत कळसा गावाला वळसा टाकीत कळसा गावाला वळसा विजयरावांचं नाव घेते हौशी कलाकार नमन मंडळ या नावाने चालवतात लोककला नमन मंडळाचा वारसा अरे उघड्या इकड्या जमा हा थांब तू इकडे तू नाव घे काय सांगतात नाव घे. मग मी त्याला भाऊ भाऊ, भाऊ. मग काय सांगतात नाव घे. अले माझं लग्न नाही झालं मग कसं घेणार ना मुली का
लग्न झालंय. हो आधी हिला मी आवाज नाही वाटत माझा आता पाय म्हणत आला तुझं म्हणणं आहे माझं चांगलं आहे तुझं नाव काय अरे तू नावाप्रमाणेच वाकडा आहे. अरे तुझ्या काय वागल्या? तुझं नाव काय माझं नाव लीला आणि मी म्हणाली, जेव्हा तुझ्या वरती दिला तुझ्या अगोदर ना माझ्या पाठीशी लागली होती हिला माझं नाव लीला नाही. लीला अरे लीला नाही. लीला लीला. अरे बघा तारा नाव आहे बघ आई म्हणजे लीला तारा माझा वायफाय तुटलाय. कनेक्ट नाही करणार मी. कनेक्ट अरे मी बोलली आहे ना. अरे पेंड्या तिच्या काय जन्म गेल ना तरी हिची भाषा तुला कळणार नाही. अरे लिलीला कसं हिचं नाव हिरं आहे. आता तमाचा हिला ताबक तमाकतो हिला अरे अरे तू कोण हिरा? आमचा तालुक्या पाठीवर गेला हिला कबड्डी बसतो आमचा हिला पण तुझं नाव हिला लीला तुम्हाला दोघांना लग दिला दिल्याने हिला. तुम्ही त्याला आता पाठीला आता वाट काय चढवलाय? आम्ही कोण आहोत आम्ही दोघं जण ह्याच्या चौकीत अरे जाऊ गंगोडी. तिच्या दृष्टीचं ह्याच्या दृष्टीचं आम्ही ह्याच्या दृष्टीचं चौकीत आम्ही ही मावती काय जमा ही मावती हे मावशी. मावती त्याला असं दाखव. कोण चावलं इथं तुला काय करायचंय? मातू मानायचा मारकाचं लक्षात पाहिजे. अरे पण तुम्ही आज तरी कोण काय करताय? त्याचा नाही आणि मस्करी पण नाही. तुझा मा थांब. आम्ही श्रीकृष्ण भगवान यांचे सुद्धा मुंबई आहोत. तुमचं काम तरी काय? आमचं एकच काम आहे, मोतरच्या बाजारात जायचं नाही. तुमच्याकडे दही दूध आम्हाला पाहिजे. सगळं दोन्ही कामी कोणत्या कारणाने? कोणत्या कारण आमचा देवाचा हुकुम आहे. देवाच्या हुकमाने? हो. म्हणजे आमच्या कांद्याने हा? हे? कांद्याने नाही, कायद्याने. कांद्याने नव्हे. आम्ही तिघ ना हा. मग देवाचा हुकुम हा. आणि आमचा कांदा. कांदा नाही, मग अरे कायदा. आता बोल ना. म्हणजे तुमच्या हुकमाने देवाच्या कायद्याने हा. होय. आणि मथुरे बाजारात जायचं नाही. नाही जायचं. बरं ठीक आहे. बघे मुलींनो, एका आपली वाट सोडणार नाही. आपण थोडं थकले म्हणून जरा विश्रांती घेऊया. पकड्या मागते अवघड. ए, कोंबडी इकडे. मी देवाला बोलवलं होतो, त्याला जाऊ द्यायचं नाही. ती लवकर द्यायची ना. हा, मी लवकर येतो. बघा. हो हो लवकर हो, नक्की येतो लवकर. आम्हाला इथे घुसमत होती हा. मी तर आलोच. येते ना लवकर. हा लोक येतो. बघता? ये. मग येणार. बघल्या? मजा आहे आता. ती बचत नाही आहे अरे पप्पी घेतली तर ती बचत नाही आहे तू घेतली? घेतली तुंबा घेतो मी. तिचा गोथील होता ना गोथील हा. पप्पी इथे घेतली कुठे घेतो? आता घेतला हा. ती बचतच नाही आता मी तुंबा घेतो. घे जा पण तिला बसवायची
तुझं का वाल्यात नाही लय झालं का? आता काय झालं तुला म्हणजे सगळ्या वाचल्या हा मग काय झालं तू का मुचकात ते जाती अरे आता ह्या बघ ह्या सगळ्या माझ्या भरोश्यावर आल्या आहेत होय त्यांच्यावर लक्ष तर ठेवायला पाहिजे तुला पण त्याला बसावं लागलं अरे याचं लक्ष ठेवावं लागेल बसून नाही लक्ष काय दे तू असं कसं होणार कसा मावत्या मी झोपून आता लक्ष देतो सगळी आहे आणि मावते नंतर हा झोपला ना की थंडीला दाखवून मी आता बसतो मग आता आमचा तो दोघांचा काम लागतं अरे पण मी न म्हणताना तुम्हाला काय अडचण आहे असं आम्ही तुमच्या कायद्याने थांबलोय ना थांबलं ना बसावं लागल बरं ठीक आहे तू म्हणतो म्हणून मी बसते हा बस बस नाही तू आता पोकल बांबू आहे देवा या बघवले शब्बास सुद्धा मा आता या गोष्टी समजला तर मीच घेतो देवा नमस्कार आहे असू दे चौकात काम उचलतो एवढा कशाला टेन्शन घेतो आता घे आता नमस्कार घे आपल्या जे मला लागलं त्यांचा क्षमा त्यांच्या त्यांना बोलू नका देवा, बोलू नका. राधे पुढे पाहू राधे आलीच कुठून जाणार कुठे हा रस्ता प्रतिबंध आहे अशी तर असतात राधे काही पसंतून अलिबाग नावला समुद्राचं पीठ राधे अशी तर तरी करते मग कशा असतात सोन्याच्या विटेवरील बास्केटमध्ये उभे असतात. राधे देश प्रवेश करू लागतो म्हणून मी या कृतीला उभा आहे ऐक सांगतो मुरलीच्या मधुर सुराने राधे सांगितो घे ऐकूनी
हे मोहना सोड मला जाऊ देना सांज ही ढळली घरी जाण्या मोहना सोड मला जाऊ देना सांज ही ढळली घरी जाण्या हे मोहना सोड मला जाऊ देना सांज ही ढळली घरी जाण्या तुरा मुरलीचा नाद घुमू लागला तुरा मुरलीचा नाद घुमू लागला मुरलीने जीवा मिळवला मोहना मुरलीने जीवा मिळवला हे मोहना सोड मला जाऊ देना नाद ही ढळली घरी जाण्या हे मोहना सोड मला जाऊ देना नाद ही ढळली घरी जाण्या मन माझे रमले देवा श्रीहरी तुझ्या चरणा बेधुंद होऊन मी राधानाथे कुंजवना बेधुंद होऊन मी राधानाथे कुंजवना बेधुंद होऊन मी राधानाथे कुंजवना तुझी माझी जुडली कृष्णाला राधा बोलली कानभूक माझी घालली राधा खेळूया मिळून सावळे रूप तुझे पाहुनी मिरमले सावळे रूप तुझे पाहुनी मिरमले भान नाही उरले रे कशाचे मोहना भान नाही उरले रे कशाचे हे मोहना सोड मला जाऊ देना सांज ही ढळली घरी जाण्या हे मोहना सोड मला जाऊ देना सांज ही ढळली घरी जाण्या तुरा मुरलीचा नाद घुमू लागला तुरा मुरलीचा नाद घुमू लागला मुरलीने जीव वेडवला काना मुरलीने जीव वेडवला
या गाण्याला आणि या राधाकृष्णाच्या रासक्रीडेसाठी